नमस्कार महाराष्ट्र, कसे आहात? आई होप मस्त आणि मजेत असाल। काय की मजा सर, अभी अभी 10 की एग्जाम खत्म हो गई है। पता नहीं रिजल्ट क्या आने वाला है और ज्यादा टेंशन तो इस बात का है कि 11th में कौन सी स्ट्रीम सेलेक्ट करनी है। भाई लोग, आपने यहाँ ना मतलब एक बहुत गलत बात होती है और ये है कि अगर मान लो 10th में इतने इतने एक एवरेज स्कोर से अगर ज्यादा या इतने इतने स्कोर के अगर ज्यादा मार्क्स मिलते हैं, ज्यादा स्कोर अगर हम पाते हैं तो साइंस ही सेलेक्ट करना चाहिए। अगर कम मार्क्स मिलते हैं तो आर्ट साइड जाना चाहिए, अरे ऐसे कुछ मिलते हैं तो कॉमर्स जाना चाहिए, वगैरह वगैरह वगैरह। लेकिन मैं तो आपको बताता हूं 10th में कितने मार्क्स मिलने वाले हैं ये तो डिसाइड होने वाला है 10th में आपने कितनी मेहनत कर दी थी, ठीक है। लेकिन 11th में आपको स्ट्रीम कौन सी सेलेक्ट करना है ये आपको डिसाइड करना है। आपका इंटरेस्ट कहां पे है, आपको सब्जेक्ट कौन सा सिंपल जाता है, कौन से सब्जेक्ट में आपको इंटरेस्ट है, आपको कौन से फील्ड में काम करना इंटरेस्ट है, और ये सब बातें तय होने वाली है आपके इंटरेस्ट के ऊपर, ठीक है। जो मैंने गलती कर दी थी यार, इतना ढेर सारा परसेंटेज 10th में मिलने के बाद चलो यार साइंस लेना तो साइंस ले लिया, ठीक है। ठीक था यार, मैथमेटिक्स थोड़ा इंटरेस्टेड सब्जेक्ट था और ठीक ठाक सा, ठीक है। तो इसीलिए मैथमेटिक्स ये तो साइंस में आना आता था। बाद में 12th होने के बाद पता चला यार मैथमेटिक्स तो आर्ट्स में भी होता है। आपको पता है मैथमेटिक्स के सब्जेक्ट के ऊपर बुक के ऊपर ऐसा लिखा हुआ रहता है क्या, मैथमेटिक्स पार्ट फर्स्ट सेकंड वाट एवर में भी है ना, आर्ट्स एंड साइंस। इसका मतलब मैथमेटिक्स सिर्फ आर्ट का या साइंस का नहीं होता, दोनों का भी होता है। और इतना ही नहीं बल्कि कॉमर्स में भी सबसे ज्यादा मैथमेटिक्स ही होता है। तो आपको एक बात पता चला होगा कि यार 11th चाहे आर्ट्स हो, कॉमर्स हो, सायन्स हो, मैथमेटिक्स तो वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट सब्जेक्ट। आणि मग ह्या मॅथमॅटिक्सची तयारी आपल्याला या 11वीच्या सत्रामध्ये कशी करावी लागेल, जेणेकरून ज्याचा उपयोग आपल्याला 12वी मध्ये जशाला तसा करायचा आहे। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्ट्रीम सिलेक्ट करत असताना आणि एकूणच या 11वीच्या जर्नीला सुरुवात करत असताना या महत्त्वाच्या 5 टिप्स कोणत्या आहेत ज्याच्या माध्यमातून तुमच्या आयुष्याच्या रणनीतीचा हा महत्त्वाचा टप्पा तुम्हाला क्रॉस करायचा आहे। त्या सगळ्यात अगोदर तुमच्या 10वीचे रिझल्ट लागलेले आहेत का, आणि जर नसतील लागले तर येत्या रिझल्टला जेव्हा केव्हा लागतील तेव्हा तुमचं एक्सपेक्टेशन काय असणार आहे मला एकदा कमेंट मध्ये सांगा। आपण बघूयात नेमक्या या 5 टिप कोणत्या आहेत, ठीक आहे। तुम्ही 11वीच्या ऍडमिशन साठी सुरुवात 11वीच्या स्ट्रीम सिलेक्शन साठी सुरुवात करत आहात त्यावेळेस तुम्हाला काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत, या महत्त्वाच्या 5 गोष्टी तुम्हाला ध्यानात ठेवायच्यात। त्याच्यामुळे आता सगळ्यात महत्त्वाची पहिली जर गोष्ट कोणती असेल तर आपल्या 11वी साठीची जी काय ऍडमिशन प्रोसेस आहे, ज्यामध्ये गेल्या वर्षी आपल्या गव्हर्नमेंटनं रिझल्ट लागल्यानंतर सगळ्या प्रोसेसला सुरुवात केली होती आणि ज्याचा परिणाम असा झाला की अगदी सप्टेंबरचा पहिला दुसरा आठवडा उजाडला होता विद्यार्थ्यांना कॉलेजचं तोंड पाहायला, ठीक आहे, पहिला तास बघायला। आणि म्हणून ही चूक परत व्हायला नको, त्याचबरोबर विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान व्हायला नको, कारण 12वीच्या सुद्धा परीक्षा मग नुकत्याच काही दिवसावर आलेले असतात। अशा वेळेस विद्यार्थ्याला 11वी आणि 12वी दोन्ही वर्गाचा अभ्यासक्रम पूर्ण करायचा असतो। सीईटीचं प्रिपरेशन आहे, जेडब्ल्यू सारख्या नॅशनल लेवलच्या, नीट सारख्या नॅशनल लेवलच्या परीक्षेला तोंड द्यायचं असतंय। आणि अशा या सगळ्या गोष्टींमध्ये विद्यार्थ्याच्या मनात असं द्वंद्व युद्ध चालायला नको, आणि त्यासाठी त्या सगळ्यासाठी तयारीला पूर्व वेळ भेटावा, त्या सगळ्या गोष्टीची पूर्व तयारी करता यावी म्हणून सरकारनं या वर्षीचे रजिस्ट्रेशन आतापासूनच सुरुवात केलेली आहे, ज्याची शेवटची तारीख आहे 30 एप्रिल 2026। अर्थातच तुम्ही मला सांगा हा व्हिडिओ कोणत्या तारखेला बघताय, एकदा कमेंट मध्ये सांगा मला। आणि तुमच्या हातात वेळ आहे का, 11वी ऍडमिशन साठी तुम्हाला काही अडचणी आलेल्या आहेत का हे मला एकदा कमेंट करून सांगा। कारण आपल्याला सगळ्यात जास्त म्हणजे घाई करायची आहे 11वी ऍडमिशन साठी, ज्याच्यामुळे 30 तारखेपर्यंत पूर्ण जर रजिस्ट्रेशनची प्रोसेस जर तुमची कंप्लीट झालेली असेल तर सरकार लवकरच फॉर्म सेकंड रिलीज करणार आहे, ज्याच्या माध्यमातून तुमच्या कॅप राउंड असतील, तुमचे कॉलेज अलॉट करणं असेल, त्या ठिकाणी कागदपत्रांची पडताळणी असेल, डॉक्युमेंटेशन, ह्या सगळ्या गोष्टींसाठी वेळ मिळेल। आणि कुठंतरी जुलैच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत तुमचे
कॉलेजेस पूर्वरत चालू होतील आणि तुमचं 11वीचं एज्युकेशन सुरू होईल. या अर्थानं सगळ्या गोष्टी आहेत आणि त्यासाठी तुमचा सुद्धा सपोर्ट तेवढाच महत्वाचा आहे. आणि म्हणून 30 तारखेपर्यंत जी काय रजिस्ट्रेशनची तारीख दिलेली आहे त्या 30 तारखेपर्यंत रजिस्ट्रेशन करायला विसरू नका. हा सगळ्यात पहिला महत्वाचा पॉइंट तुम्हाला ध्यानात ठेवायचा आहे. कारण गेल्या वर्षी मित्रांनो असे कितीतरी विद्यार्थी होते ज्यांच्याकडनं नजर चुकीने हे सगळं राहून गेलं. ते या सगळ्या गोष्टीच्या म्हणजे 10वी झाली आता बस चिल करूयात, 11वीचं बघून घेऊ, 11वी अशी पण घरी बसून करायची असते, 12वीला अभ्यास करू, या सगळ्या गोष्टीतून बाहेर या. त्या सगळ्या अफवा होत्या, तो सगळा भूतकाळ होता, तो आपल्या शिक्षण व्यवस्थेचा पास्ट होता. आता मात्र आपल्याकडे प्रचंड बदल झालेला आहे आणि 11वी 12वीच्या सिलेबसचं महत्व वगैरे ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगणारच आहे. पण त्या सगळ्या गोष्टींमध्ये दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला ज्यावेळेस सुरुवात करायचंय 11वीला त्यावेळेस सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे स्ट्रीम सिलेक्शन. रजिस्ट्रेशन होईल, रजिस्ट्रेशनचा पुढचा पार्ट तुम्हाला 11वीत ऍडमिशन भेटल. 11वीला ऍडमिशन घेण्या अगोदरच तुम्हाला तुमचं स्ट्रीम सिलेक्शन करायचंय. आणि म्हणून मी अगदी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे जर बाबांनो बाळांनो तुम्हाला एवढ्या टक्क्याच्या पुढे टक्के पडलेले आहेत, तुम्ही 90+ आहात, म्हणजे याचा अर्थ सायन्सच घेतलं पाहिजे, या भ्रमात राहू नका. तुमचा इंटरेस्ट कशात आहे, तुम्हाला कोणते विषय आवडतात, तुम्हाला कला शाखेत काही विषय आवडत असतील, त्यांमध्ये काही प्रावीण्य मिळवण्याची इच्छा असेल, तुम्हाला बिझनेसमॅन, कॉमर्स, सीए है ना, सीएस अशा काही वेगवेगळ्या ब्रँचेस आहेत, वेगवेगळ्या विभागात जाऊन काम करण्याची तुमची इच्छा असेल तर सायन्समध्ये, मी म्हणणार नाही सायन्समध्ये काही पडलेलं नाही, मात्र सायन्स व्यतिरिक्तच्या जे काही वेगवेगळ्या संधी असतात, अपॉर्च्युनिटीज असतात, या सगळ्या गोष्टींचा विचार करा, योग्य ते मार्गदर्शन घ्या आणि नंतर स्ट्रीम सिलेक्ट करा. कारण ही संधी आयुष्यात फक्त एकदाच येते आणि नंतर मागं वळून जर परतून प्रवास जर करायचा असेल ना, त्यावेळेस तुम्ही खूप पुढे गेलेला असता आणि त्यावेळेस मात्र तुमच्या हातून ही वेळ आणि संधी दोन्ही सुद्धा निघून गेलेल्या असतात. म्हणून स्ट्रीम सिलेक्ट करताना सुद्धा गडबड करायची नाही, योग्य ते मार्गदर्शन घ्यायचं. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे या ठिकाणी बघा, तिसरा जर महत्वाचा मुद्दा कोणता असेल ना, तर तुम्ही उदाहरणार्थ आपण असं गृहीत धरूयात इतकं खूप सारे विद्यार्थी आहेत ज्यांनी स्ट्रीम सिलेक्ट केलेली आहे, ते आता सायन्सला आलेले आहेत. आणि मग जर सायन्सला आलेला असाल तर तुमच्या पुढे सगळ्यात महत्वाचे 2 पर्याय सध्या तरी उपलब्ध आहेत, ज्या माध्यमातून तुम्हाला इंजिनिअरिंग करायचं आहे, है ना, ज्या अर्थी आपण ज्याला अभियांत्रिकी म्हणतो, किंवा तुम्हाला मेडिकल क्षेत्रात जायचं आहे ज्याला आपण नीट म्हणतो, नीटची परीक्षा द्यायची आहे, जेईईची परीक्षा द्यायची आहे. आणि या सगळ्यांसोबतच सीईटीचं काय इम्पॉर्टन्स आहे हे सुद्धा मी तुम्हाला शेवटच्या उत्तरार्धामध्ये सांगणारच आहे. पण त्या सगळ्यांमध्ये जे काही सध्या वेगवेगळे ब्रिज कोर्सेस रन केले जातात, त्या ब्रिज कोर्सला इग्नोर करू नका. कारण सगळ्यात महत्वाची गोष्ट असते ती म्हणजे ब्रिज कोर्सच्या माध्यमातून तुम्ही विद्यार्थी कोणत्याही बोर्डाचे असा, मात्र 11वी साठी जे काही बेसिक कन्सेप्टची गरज असते त्या सगळ्या बेसिक कन्सेप्टची पूर्ण माहिती, पूर्ण प्रिपरेशन करण्याचं काम या ब्रिज कोर्सच्या माध्यमातून केलं जात असतं. त्यामुळे या ब्रिज कोर्सला इग्नोर करायचं पाप कमीत कमी तुम्ही तुमच्यासाठी तरी करू नका. ठीक आहे. या ब्रिज कोर्सच्या नंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे बरेच विद्यार्थ्यांच्या माध्यमातून अशा बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मनात असे प्रश्न राहतात की आम्हाला नेमकं ऑनलाईन क्लासेससाठी आम्ही प्रेफर केलं पाहिजे का ऑफलाईन कोचिंगला प्रेफर केलं पाहिजे. कारण आपल्याकडची एकूण शिक्षण व्यवस्था, आपल्याकडे महाविद्यालय, त्यांचं अनुदान, तिथं शिकवण्याची पद्धती, तिथं रन केले जात असलेले क्लासेस, तिथली रेग्युलॅरिटी, या सगळ्या गोष्टींवर आता काही बोलण्याची वेळ नाही आणि किंबहुना त्यावर बोलायचं सुद्धा नाही. मात्र सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ते म्हणजे जर तुम्हाला या इन्स्टिट्यूशनल लेवलचा जर विचार केला, या व्यवस्थेचा विचार केला आणि तुम्हाला जर समजा क्लासेस हा तुमच्या समोरचा एक पर्याय असेल ज्यामध्ये ऑनलाईन की ऑफलाईन अशाबद्दल जर तुम्ही विचार करत असाल तर मला वाटतंय विद्यार्थी हा स्वतः किती सेल्फ मोटिवेटेड आहे, त्याची डिस्ट्रॅक्टेड होण्याची क्षमता कशी आहे, तो खरंच कॉन्सन्ट्रेट राहू शकतोय का, या सगळ्या गोष्टींचा विचार तुम्हाला करायचा आहे. आणि तुम्ही जर सेल्फ मोटिवेटेड असताल, नाही यार मला काहीतरी करायचंय, विशेष म्हणजे मला जास्त खर्चात नाही पडायचं, कमी खर्चामध्ये अगदी मी माझं कॉन्सन्ट्रेशन ठेवून सेल्फ स्टडी करून आणि या ऑनलाईन कोचिंगच्या माध्यमातून सुद्धा म्हणजे अगदी यशाची शिखरा आणि अगदी आभाळाला गवसणी घालणारे सुद्धा बरेच विद्यार्थी तुमच्या फीड मध्ये येऊन जात असतील, तुम्ही त्यांच्या स्टोऱ्या बघत असाल, वाचत असाल आणि हे सगळं शक्य आहे कमीत कमी खर्चांमध्ये, जिथं लाखो रुपयांचा अपव्यय करून सुद्धा जे मिळत नाही ते अगदी तुम्ही काही
हजारांमध्ये मिळवू शकता। आणि म्हणून लक्षात ठेवा, इथं ऑनलाईन ऑफलाईन हा प्रश्न नाही, प्रश्न असतो तो म्हणजे आमच्या तुमच्या कॉन्सन्ट्रेशनचा, है ना। आणि म्हणून जसं तुकाराम महाराज म्हणतात ना की असाध्य ते साध्य करिता सायास, आणि कारण अभ्यास तुका म्हणे, तसं या ठिकाणी अभ्यास महत्वाचा आहे, त्याचं माध्यम नाही। आणि म्हणून तो अभ्यास तुम्ही कोणत्या माध्यमातून करत आहात हे महत्वाचं नाही, त्या ठिकाणी कॉन्सन्ट्रेशन कोण्या पद्धतीचं देत आहात हे महत्वाचं आहे। आणि त्यासाठी तुम्हाला आम्हाला प्रयत्न करायचा आहे। एक सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे एक इंटिग्रेटेड स्ट्रॅटेजी ज्याला म्हटलं जातं ते म्हणजे डोंट इग्नोर CMST CET, है ना। बघा आपल्या महाराष्ट्राचा जर विचार केला, हा विशेष व्हिडिओ मी महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांसाठी बनवतो आहे। त्याचं कारण असं आहे की तुम्ही जर MST CET चा विचार केला, इंजिनिअरिंगच्या ऍडमिशनचा विचार केला, तर बाळांनो आपल्या महाराष्ट्रामध्ये एखाद्या महाविद्यालयामधले सीट्स भरत असताना, फर्स्ट इयरचे सीट्स भरत असताना JEE ला किती महत्व दिलं जातं, CET ला किती महत्व दिलं जातं याचा विचार करा, या सगळ्या गोष्टींची पडताळणी करा। आणि MST CET ला दिलं जाणारं प्रेफरन्स अधिक असतं, जास्तीचं असतं। आणि विशेष म्हणजे JEE पेक्षा आपल्या CET ची लेवल ही थोडीशी कमी सुद्धा असते, मीडियम लेवल असते, ज्यामुळं साधारण विद्यार्थ्याला CET क्रॅक करणं हे सोपं जातं। आणि म्हणून आपल्याला CET कडे दुर्लक्ष करायचं नाही। भले तुम्ही नीटचा अभ्यास करत असा, JEE चा अभ्यास करत असा, पण त्या माध्यमातून पॅरलल रीतीने समांतर पद्धतीने CET चं सुद्धा प्रिपरेशन करत असताना तुम्ही भरघोस यश मिळवू शकता आणि महाराष्ट्रातल्या टॉप मोस्ट कॉलेजेसला ऍडमिशन मिळवू शकता, ही खात्री या ठिकाणी आपल्याला भेटते। बरं मग तुम्ही म्हणताल सर या सगळ्या गोष्टींचं प्रिपरेशन करत असताना नेमकं आम्ही या सगळ्या गोष्टीचं प्रिपरेशन कुठं करणार आहोत, तर या ठिकाणी आपल्या अनअकॅडमी प्लॅटफॉर्मवर अशा वेगवेगळ्या बॅचेस आहेत, अगदी नाममात्र शुल्कामध्ये, ज्याची तयारी तुम्ही घर बसल्या करू शकता। ज्याच्यामध्ये IIT JEE च्या विद्यार्थ्यांसाठीचा जर विचार केला तर निंबस SRG बॅच आहे, जे IIT JEE 2028 साठी प्रिपरेशन करू इच्छितात। त्याचबरोबर निंबस बॅच जी नीट साठी आहे, ज्या माध्यमातून प्रतीक सर आहेत, प्रणव सर आहेत, अजित सर आहेत, अजय सर, रमेश सर, अमित सर, अशा वेगवेगळ्या धुरंधर फॅकल्टीज आपल्याला या ठिकाणी या बॅचच्या माध्यमातून शिकवण्याचा हे ना हे करणार आहेत। आणि ही जी काही निंबस SRG बॅच बद्दल मी सांगितलं, या ठिकाणी प्रशांत जैन सर अर्थातच PJ सर तुम्हाला मॅथमॅटिक्स शिकवणार आहेत। आणि या सगळ्यांच्या माध्यमातून तुम्हाला IIT JEE ची एक्झाम क्रॅक करायची आहे, ज्याच्यामध्ये जर तुम्ही नीटचा विचार केला तर पहुजा मॅम यांच्या मार्गदर्शनाखाली ही जी काही बॅच रन होत आहे, ज्याच्या माध्यमातून निंबस टॉप रँकर बॅच, जिथं तुम्हाला 2028 ची नीटची एक्झाम द्यायची आहे। आणि या प्रिपरेशनची तयारी तुम्हाला अगदी म्हणजे 4499 रुपयापर्यंतच्या अशा काही बॅचेसच्या किमती आहेत, ज्याच्यामध्ये निंबस अल्फा बॅच आहे, जिथं ही IIT JEE साठी आहे। धैर्या मॅम या ठिकाणी मॅथमॅटिक्स शिकवतात, वेगवेगळे आहे ना, विशाल सिंग सर आहेत, रोहित मिश्रा सर आहेत, असे वेगवेगळे टीचर्स, धुरंधर फॅकल्टी तुम्हाला या ठिकाणी या एक्झामचं प्रिपरेशन करून घेणार आहेत। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी ज्या CET बद्दल बोललो त्या CET ची बॅच सुद्धा स्वराज है ना, स्वराज्य बॅच आहे आपल्या महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांसाठी। JEE च्या प्रिपरेशन सोबतच तुम्ही CET चं सुद्धा प्रिपरेशन करू शकता, ज्या बॅचच्या माध्यमातून तुम्हाला म्हणजे 500 पेक्षा जास्त या ठिकाणी लाईव्ह लेक्चर्स आहेत। त्याचबरोबर डाऊट सोल्युशन असेल, DSP प्रोग्राम ज्याला म्हणतो, DPPs असतील, असं वेगवेगळं साहित्य, वेगवेगळं स्टडी मटेरियल, आणि त्याचबरोबर 1-to-1 मेंटॉरशिप, या सगळ्या गोष्टींच्या माध्यमातून ही स्वराज बॅच यावर्षी कंडक्ट करत आहोत आम्ही, ज्याची प्राइस नाम मात्र आहे का नाही 1999 रुपये आहे। आणि या सगळ्या गोष्टींच्या माध्यमातून ज्यावेळेस तुम्ही या सगळ्या गोष्टींसाठी इन्व्हाइट कोड, तुम्हाला रेफरल कोड तुम्हाला वापरायची गरज पडते, त्यावेळेस तुम्हाला या ठिकाणी रेफरल कोड वापरायचा आहे RKJ। बस तुम्हाला या ठिकाणी जे काही डिस्काउंट आहे ते डिस्काउंट मिळून जाईल। लवकरात लवकर बॅच परचेस करा आणि तुमच्या प्रिपरेशनला सुरुवात करा। बाकी आपण भेटूयात पुढच्या भागामध्ये, पण ह्या 5 मुद्द्यांना मात्र विसरू नका। 11वी सुरू करण्यासाठी नव्हे तर अगदी संपेपर्यंत या काही गोष्टी आहेत ज्या तुम्हाला शेवटपर्यंत ध्यानात ठेवायच्यात। चला भेटूयात लवकरच आपल्या स्वराज्य बॅच मध्ये, आम्ही वाट पाहतोय तुमची। लवकरात लवकर एनरोलमेंट करा आणि आपल्या 11वीच्या जर्नीला सुरुवात करा। भेटूयात।